नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर शेतकऱ्यांसाठी आली भली मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा रक्कम जमा झाली आहे। शेतकरी बांधवांनो, ही मोठी खुशखबर आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलेला आहे, परंतु काही असे शेतकरी आहे ज्यांना आतापर्यंत पण निधी जमा झालेला नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेजारच्या व्यक्तीला, शेजारच्या शेतकऱ्याला तर पीक विमा आलाय, परंतु तुम्हाला पीक विमा आलेला नाही, तर असे का घडले? त्याचे काही कारणे आहेत, काही अटी आहे ज्याची तुम्ही पूर्तता केलेली नव्हती, ते पूर्तता करून घ्या, लगेच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। त्याचसोबत शेतकरी बांधवांनो, काही जिल्हे असे आहेत जे की पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहे, ते देखील जिल्ह्यामध्ये आज पीक विम्याचा निधी जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सरकारने आता भली मोठी बातमी दिलेली आहे। आताच ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आली आहे। आता शेतकऱ्याला कसलीच म्हणजे की चिंता करण्याची गरज पडू शकत नाही, कारण की सरकारने सांगितलं आहे राहिलेल्या जिल्ह्यांची आज फायनल यादी आलेली आहे। बघा या फायनल यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे एकदा नक्की तपासून घ्या, कारण नाव असेल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा तुम्हाला निधी मिळणार नाही। त्याचसोबत काही असे कामे आहे जी तुम्हाला पूर्ण करावी लागणार शेतकरी बांधवांनो, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम मिळणार, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार नाही, अशी प्रत्यक्ष माहिती बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह प्रूफ या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज आज दिली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, चला तर ती यादी पाहून घेऊया, त्या अटी पाहून घेऊया, आणि तुम्हाला आज किती रक्कम मिळते ते देखील पाहून घेऊया, ते बी अगदी एका मिनिटामध्ये। तर शेतकरी बांधवांनो, आता चिंता करू नका, कारण तुम्हाला असे वाटत असेल की आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो त्या पण जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पीक विमा आला, परंतु आम्हाला पीक विमा आला नाही। तर शेतकरी बांधवांनो, तो अग्रिम काहींना मिळाला तर काहींना मिळाला नव्हता, परंतु आज पुन्हा जिल्ह्यांची यादी जाहीर होऊन आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता अनेक दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत होती। यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला टप्पा 5 किंवा 7,000 रुपये इतकाच मिळाला होता, ज्यामुळे त्यांना उर्वरित रकमेची प्रतीक्षा होती। पण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली असून त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता जो काही पीक विमा मंजूर झाला आहे तो थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आज आदेश दिलेले आहे की हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित आणि लवकर जमा करावे। यामुळे शेतकरी बांधवांना आज खरंच सोन्याचा दिवस उगवलेला आहे। शेतकरी बांधवांनो, बघा अशी भावना आता त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की आज कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा झालेली पाहिजे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी आता आहे, कारण 75% पीक विमा मंजूर, जिल्ह्यांची यादी जाहीर आणि जवळपास काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे, असा मोठा निर्णय सध्या शासनाने घेतलेला आहे। या निर्णयाअंतर्गत शासनामार्फत बघा जिल्ह्यांची यादी पण प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा रक्कम मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, फक्त एका मिनिटामध्ये आपण पटकन जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, आज 18 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आता उर्वरित जिल्ह्याला पुढील बघा शेतकरी बांधवांनो, आता राहिलेल्या जिल्ह्यांचं काय आहे बघा। आता काही असे जिल्हे आहेत जे राहिलेले आहे, त्या जिल्ह्याला पुढील आठवड्यामध्ये देखील आता पीक विमा मिळेल, परंतु आजच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे नक्की एकदा तपासून घ्या, कारण जर या यादीमध्ये आज तुमचा जिल्हा निघत असेल तर तुम्हाला तात्काळ एक काम करून घ्यायचं आहे, मगच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकतात। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 100% निधी आज मिळणार आहे, परंतु
पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कामे देखील पूर्ण करावे लागणार आहे। चला तर शेतकरी बांधवांनो, पाहून घेऊया तुम्हाला कोणते ते काम करायचे आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते महत्त्वाचे 2 कागदपत्रे जमा करायचे आहेत, जेणेकरून 75% अग्रिम पीक विमा 100% लाभ या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आज आलेली आहे, कारण राज्य सरकारने अलीकडे 3178 कोटी रुपयांचा पीक विमा नुकसान भरपाई मंजूर केली होती। ही मदत अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेले जे काय नुकसान होते त्याची मदत होती। तर बघा शेतकरी बांधवांनो, विशेष म्हणजे या मदतीचा काहीच भाग आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, तोच म्हणजे की पहिला टप्पा होता। आता बघा शेतकरी बांधवांनो, 75% अग्रिम, राहिलेला अग्रिम बघा आता 24 तासांमध्ये जमा होईल। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, आता 24 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये हे अग्रिम जमा होणार, परंतु लगेच आपण ते जिल्ह्यांची यादी आता आपण पाहून घेऊया। बघा, आता उर्वरित रक्कम ही लवकरच तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे, म्हणजेच तुम्हाला राहिलेली रक्कम 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावर जमा होत आहे। परंतु त्या ठिकाणी बघा, तुम्हाला जिल्ह्याची यादी पाहणे अत्यंत गरजेचे पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई बघा तुम्हाला आता मिळत आहे। नुकसान भरपाईचं काय, शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान झाले त्याची पण माहिती आता तुम्हाला मिळणारच आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा, नुकसान भरपाई देखील तुम्हाला मंजूर करून दिलेली आहे। आता सध्या आपण फक्त पीक विम्याचं बोलूया। बघा शेतकरी बांधवांनो, बहुतांश शेतकऱ्यांच्या भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे हवामान बदलामुळे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता याचा फायदा आज तुम्हाला मिळत आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता जवळपास 15 दिवसापूर्वी जे काही संकट आले होते त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला किती पैसे मिळणार आहे ते देखील आता आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी प्रति 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे, म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला 10,000 प्रति हेक्टरी पीक विमा मिळणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। पहा शेतकरी मित्रांनो, पहिल्या पीक विम्याच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याला खूप कमी पीक विमा मिळाला, जसं की 1,500 रुपये प्रति हेक्टर एवढीच रक्कम या ठिकाणी मिळाली। म्हणजे 4 एकर जर शेत असेल तर 6,000 रुपये याप्रमाणे पैसे आले होते। परंतु आता बघा, 10,000 रुपये प्रति हेक्टरी प्रमाणे मदत मिळणार। हा शेतकरी बांधवांनो एवढीच मदत मिळणार आहे, हीच माहिती सरकारने दिली आहे। बऱ्याच दिवसापासून यूट्यूबवर अफवा देखील सुटल्या होत्या, मदत आता 50 मिळणार, 60 मिळणार, 1000, परंतु रक्कम तेवढी मिळत नाही। शेतकरी बांधवांनो, 10,000 रुपये हेक्टरी प्रमाणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे। चला तर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। महाराष्ट्रामधील सर्व विभागांचे नुकसान भरपाई पीक विम्याचे स्वरूप वेगवेगळे आहे। बघा, प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षामध्ये घेऊन, नुकसानीची निर्यादा लक्षामध्ये घेऊन, मर्यादा लक्षामध्ये घेऊन असा निर्णय घेण्यात आला आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया। तर बघा, या ठिकाणी आता पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता जो काय जिल्हा आहे तो म्हणजे की विभाग। बघा, आता विभागामध्ये जिल्हे म्हणजे की नाशिक विभाग आहे। बघा, या नाशिक विभागामध्ये द्राक्षे, कांदा आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते, तर या विभागामधील शेतकऱ्याला विशेष मदत मिळणार आहे। द्राक्षाची निर्यात या भागामधून भल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्याने अवकाळी पावसामुळे जे काही 75% आता तुमचं नुकसान झालं आहे ते तुम्हाला आता 75% अग्रिम पीक विमा येत्या 24 तासांमध्ये जमा होत आहे। यामध्ये नाशिक विभागाचा पण समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि त्या जवळपासचे जेवढे काय खेडे आहे त्याचा पण समाविष्ट झालेला आहे। आता पुढील विभाग आहे तो म्हणजे की पुणे विभाग। त्यानंतर बघा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। या भागामध्ये ऊस, बटाटा, तेलबिया पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। पीक विमा बघा शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर, सोलापूर जिल्ह्याला देखील मिळत आहे। पुढील विभाग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो आपण पाहून घेऊया। बघा, कोल्हापूर हा विभाग, कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली,
कोल्हापूर बघा जिल्ह्यातील शेतकऱ्याला सुद्धा मदत देण्यात येत आहे. या भागामध्ये साखर कारखान्याची संख्या जास्त असल्यामुळे बघा आता शेतकरी बांधवांनो त्याच भागामध्ये आता कापूस, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांचे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. त्याची मदत आज सरकार देत आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा वाटेला, शिरा आणि कवठे महांकाळ आता जे काय तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई बघा त्याचसोबत शेतकरी बांधवांनो गेवराई तालुका बघा हा गेवराई तालुक्यामध्ये देखील मदत जाहीर करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो म्हणजे की आता शेतकऱ्याला येत्या 24 तासांमध्ये पीक विम्याची रक्कम आता जमा होणार आहे. पुढील विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणजे की बघा आता औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला मदत मिळत आहे. या भागामध्ये कपासी म्हणजे की कापूस आणि सोयाबीन अशा पिकांचे भल्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. तर मग आता शेतकरी बांधवांनो बघा आता तुम्हाला KYC करणं हे बंधनकारक करण्यात आले आहे. जर तुम्हाला पीक विमा मिळवून घ्यायचा असेल तर KYC करून घ्यावं लागेल. आता शेतकरी बांधवांनो बघा लातूर विभाग बघा लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व शेतकऱ्याला सुद्धा मदत मिळणार आहे. येत्या 24 तासांमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो तूर, मका, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. बघा त्यामुळे आता बघा अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, नागपूर बघा वर्धा बघा भंडारा, गोंदिया बघा गडचिरोली यांना देखील मदत मिळणार. शासनाच्या माध्यमातून आता आदेश देण्यात आले आहे. तुम्ही जर KYC केली असेल, फार्मर आयडी कार्ड काढले असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही शेतकरी बांधवांनो आणि तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो आता कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका कारण शासनाच्या माध्यमातून आता मोठी बातमी शेतकऱ्याला पाहायला मिळत आहे. बघा जी काय यादी आज प्रसिद्ध झाली होती ती यादी आज आपण पाहिली आहे. आणि सर्वात प्रथम कोणत्या बँकेमध्ये पीक विमा येईल तर बघा SBI बँकेमध्ये सर्वात अगोदर पीक विमा येणार. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक आणि बघा जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया हे अशा काही महत्त्वाच्या बँके आहे. या बँकेमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आज लाईव्ह स्वरूपात पीक विमा पडताना पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आपल्याला नक्की कळवा. धन्यवाद.